माझे नाव प्रज्ञा अमर छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी। छान बेटा, या आता खाली या। पुढचे स्पर्धक आहेत पल्लवी राजगुरू इयत्ता 9वी। पल्लवी राजगुरू वर्ग 9वा। शिल्पकार तो स्वराज्याचा, कैवारी या रयतेचा, श्वास असे तो मराठ्यांचा, सदैव वाटतो करावा गौरव ज्यांच्या कार्यांचा, माझ्या लाडक्या राजाचा, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा। खरं तर समजत नाही आरंभापासून प्रारंभ करावा की प्रारंभापासून आरंभ करावा, कारण ज्यांनी निसर्गालाही झुकून स्वराज्याचे देखणे स्वप्न उराशी बागळले, अनेक अग्निदिवे पार करून ते साकार केलं, आज ज्यांच्या जयंतीला जवळपास सुमारे 400 शतके जरी होत असली तरीही त्यांचं नाव घेतलं तर प्रत्येकात वीरशी संचारते। अशा थोर विभूतीबद्दल मी काय बोलावे, त्यांचे अतुलनीय कार्य कसे तोलावे, तरी एक यत्न, एक प्रयत्न, एक श्रद्धा, एक भावना, एक मनाची वंदना माझ्या राजासाठी, राजा शिवरायासाठी। दिवस होता 19 फेब्रुवारी 1630। सारा महाराष्ट्र अन्याय, अत्याचार, जुलूम यांच्या काळ्या कुट्ट अंधारात झाकळला होता आणि अशातच एका दैवी शक्तीचा साक्षात्कार घडावा अशी घटना घडली। स्वाभिमानी व मराठेशाहीची पहिली पताका फडकावणारे सरदार शहाजी भोसले व सरदार लखुजी जाधव यांची वीर कन्या आदरणीय जिजामाता यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले। साऱ्या महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा, अंधारमय मराठी भूमीत चैतन्याची पहाट फुलवणारा एक क्रांतीसूर्य जन्माला आला। होय, माझा शुभ जन्माला आला, माझा राजा जन्माला आला। शिवनेरीचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरून गेला। म्हणून तर म्हणायचे वाटते, माय भवानीचे वरदान ज्याला, तो जन्मदात्यांच्या स्वप्नांचा आधार, शहाजीचा तो वीर पुत्र ज्याने केले हिंदी स्वराज्याचे स्वप्न साकार। जिजाऊंना नेहमी वाटायचे माझा सुभाष शूर झाला पाहिजे, वीर झाला पाहिजे, या परकीय आक्रमणांना थोपवून त्यांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले पाहिजे। यामुळे जिजाऊ नेहमी शुभांना अनेक वीरांच्या गोष्टी सांगितल्या व त्यांच्या मनात वीर व महान बनण्याची इच्छा निर्माण केली। त्यामुळे शिवरायांसारखा एक युगपुरुष घडला, त्याच्या पाठीशी माझा प्रत्येक मावळा जीवानीशी रडला, म्हणूनच तर हा सोनेरी महाराष्ट्र घडला। याचे महात्मा थोडक्यात आपल्याला असेही सांगता येईल, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात तलवार घेऊन शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक शुभ राजा होऊन गेला। राजांचा जन्म होऊन जवळपास सुमारे 400 वर्ष आहे, तरी शिवाजी महाराज की असे शब्द आपल्या कानावर पडले की जय हा जयघोष ओठावर आल्याशिवाय राहत नाही। एवढी मोठी विलक्षण ताकद कशी काय संचारते आपल्यात, यावर कधी विचार केलाय का तुम्ही? केवढं मोठं काम केलं असेल या राजाने, केवढं मोठं भाग्य आहे आपलं की आपण या मायभूमीत, केवढं मोठं भाग्य आहे आपलं की या मायभूमीत हा अखंड झरा आपल्या मायभूमीत उगम पावला।